आज दिनांक 1 मे 2026 रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे सकाळी ठीक 8 वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त माननीय पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, अपर जिल्हा अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, निवासी उपजिल्हा अधिकारी अभिमन्यू बोदवड यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। म्हणजे हिंगोलीचे पिवळा सोना, हिंगोली जिल्ह्याची भगिनींना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी सुरक्षा जवानांची जी परेड होणार आहे तत्पूर्वी त्याचं निरीक्षण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार झिरवाळ साहेब। श्वान पथक वाहन चालक आहेत हँडलर म्हणजे सांगळे आणि सेकंड हँडलर दुधाळकर, बामशोधक पथक शेरू अतिशय गुणवान सरकाळे आणि सोनटक्के वज्रवाहन आपल्या हिंगोली पोलीस दलाचं। त्यानंतर पोलीस मुख्यालय यांच्या नेतृत्वाखालील होमगार्ड कार्यालयाची ही प्लाटून मंचासमोरून प्रस्थान करत आहे। जी प्लाटून 22 महिला पोलीस कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत। यांच्या नेतृत्वाखालील ही महिलांची प्लाटून मंचासमोरून प्रस्थान करत आहे। त्याच्यामध्ये 22 कर्मचाऱ्याची संख्या आहे। याचे प्लाटून कमांडर आहेत PSI रवींद्र गोसावी आणि सुपर मेमरी आहेत ASI दीपक स्वामी। ही पहिली प्लाटून या ठिकाणी हिरवी झेंडी दाखवायची। म्हणजे आत्ताच जे उल्लेख केलेला आहे त्यातलाच हा एक भाग आहे की खरीप हंगाम 26-27 सुरू होण्यापूर्वी कृषी विभागामार्फत खत साठ्याचे नियोजन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांना आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे। ही आनंदाची बाब असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता शासन कटिबद्ध आहे। भारतामध्ये जनगणना 1872 पासून केली जात आहे। हिंगोली जिल्ह्यात आगामी राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास आजपासून प्रारंभ होत असून या टप्प्यात जिल्ह्यातील प्रत्येक घराची तशी कुटुंबाची मूलभूत सुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे। स्वातंत्र्यानंतरची ही 8वी जनगणना आहे। ही जनगणना 2 टप्प्यात होणार आहे।